पुस्तक स्वसंवाद एक जादू, आपला रिमोट कंट्रोल कसा प्राप्त करावा. लेखक सरश्री. वाचन हर्षित अभिराज. जे स्वसंवादाची भाषा शिकण्यासाठी आणि त्याप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी तयार झाला आहे, अशा आपल्या मनाला हे पुस्तक समर्पित. या पुस्तकाचा लाभ कसा घ्याल. 1. या पुस्तकातील विविध भागातील गोष्टी, उदाहरणे आणि वृत्तांताद्वारे दिलेली समज आपल्या जीवनात उतरवा. या गोष्टींमध्ये दिलेले मंत्र आपल्या जीवनात किमयागार सिद्ध होतील. 2. या पुस्तकाचे श्रवण करत असताना आपला स्वसंवाद पडताळा आणि पुस्तकात दिलेल्या समजेनुसार ते बदलून पहा. असे केल्याने स्वसंवादाचा परिणाम त्वरित समजून येईल. 3. या पुस्तकात खंड 5 मधील भाग 2 मध्ये जे स्वसंवाद दिलेले आहेत, त्यापैकी प्रत्येक स्वसंवाद रोज घेऊन दिवसभरासाठी त्याचा पुनरुच्चार करा. दुसऱ्या दिवशी दुसरा स्वसंवाद घेऊन त्यावर काम करा. महिन्यामध्ये अशा प्रकारे 30 ओळींवर आपले काम झाले असेल. 4. या पुस्तकात अनेक सुंदर आणि प्रभावी स्वसंवाद दिले आहेत. त्यातील तुम्हाला जे स्वसंवाद भावतील आणि उपयुक्त वाटतील असे स्वसंवाद तुमच्या डायरीत लिहून काढा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ती डायरी उघडून ते स्वसंवाद पुन्हा पुन्हा वाचा. 5. हे पुस्तक नसून कार्यशाळा आहे. यामध्ये दिलेल्या स्वसंवादांचा लाभ लाखो लोकांनी घेतलेला आहे आणि ते आजही घेत आहेत. या सीडीद्वारे आपल्याला स्वतःच्या समस्या समजतील आणि त्यांचे निवारण करण्याचा मार्गही प्राप्त होईल. आपल्या अनेक समस्यांचे समाधान या सीडीमध्ये आपल्याला जरूर सापडेल. हॅलो. स्वतःचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हाती ठेवण्याची इच्छा बाळगणारे स्वसंवाद शिकण्यास नकार देत नाहीत. तुमचे नियंत्रण कोण करते, तुम्ही स्वतः की अजून कोणी? ज्यावेळेस तुमचे नियंत्रण समोरची व्यक्ती किंवा घटना यांच्याकडे जाते, म्हणजेच तुमचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या ताब्यात आहे. जेव्हा हृदयावर, तेजस्थानावर म्हणजेच स्व अनुभवावर राहून अनुशासित व आनंदित जीवन जगता, तेव्हा तुमचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात असतो. मनुष्याच्या जीवनाचा रिमोट कंट्रोल 2 भागांमध्ये विभाजित होतो आणि नेहमी कुठलीही गोष्ट 2 भागांमध्ये विभाजित झाली की धोका तयार होतो, भ्रम तयार होतो. उदाहरणार्थ, मान अपमान. Sample complete. Ready to continue?